मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथील पत्रकार परिषदेत जात पडताळणी समित्यांकडून कुणबी जात वैधता प्रमाणपत्रांचे अर्ज फेटाळले जात असल्याचा आरोप केला। मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळं असल्याचं दिसतंय। शिंदे समिती स्थापन झाल्यापासून ते 31 जुलै 2026 पर्यंत मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये 20,843 अर्ज पडताळणी समितीकडे दाखल झाले। त्यापैकी 15,597 अर्जदारांना कुणबी जात वैधता प्रमाणपत्र देण्यात आलंय। विशेष म्हणजे केवळ 61 अर्जच अवैध ठरलेले असून त्यांचं प्रमाण अवघं 30% आहे, तर 2,528 अर्ज अद्याप प्रलंबित आहे। सर्वाधिक अर्ज आणि सर्वाधिक वैधता प्रमाणपत्र बीड जिल्ह्यामध्ये देण्यात आलेली आहेत, तर अर्जांची संख्या कमी असली तरी नांदेडमध्ये अवैध अर्जांचं प्रमाण तुलनेनं अधिक असल्याचं या आकडेवारून दिसून येते। बहुतांश अर्जदारांना जात वैधता प्रमाणपत्र मिळालं असून फेटाळणीचं प्रमाण अत्यल्प आहे। आपण बघतोय अवैध ठरलेल्या अर्जांचं प्रमाण अवघ्या 0.30 आहे। जात पडताळणीसाठी एकूण अर्ज 20,143 आले होते। वैध प्रमाणपत्र आहेत 15,597 म्हणजे 77.40%। अवैध प्रमाणपत्रांचं संख्या आहे 61 म्हणजे 0.30%, अत्यल्प आहे। प्रलंबित अर्ज आहेत 2,528 म्हणजे 12.55%। बीड जिल्ह्यामध्ये 13,512 अवैध अर्ज ठरले, तर 13,512 अर्ज दाखल करण्यात आले। 11,111 वैध ठरण्यात आले, तर अवैध 1 अर्ज ठरण्यात आला। प्रलंबित आहे 1,206। लातूरमध्ये बघूयात, अर्ज दाखल करण्यात आले होते 1,510 वैध अर्ज ठरलेले आहेत 968, अवैध ठरलेले आहेत 0, प्रलंबित आहे 318। जालन्यामध्ये अर्ज आले होते 1,641, वैध ठरलेले आहेत 922, अवैध ठरलेले आहेत 23, तर प्रलंबित आहे 389। संभाजीनगरमध्ये 1,267 अर्ज आले, 1,080 वैध ठरले, अवैध 4 ठरले, तर 167 प्रलंबित आहेत। धाराशिवमध्ये 1,218 अर्ज आले, वैध ठरले 774, अवैध ठरलेत 5, तर 186 प्रलंबित आहेत। हिंगोलीमध्ये 523 अर्ज आले, वैध ठरले 341, अवैध 0 आहेत, प्रलंबित 139 आहेत। नांदेडमध्ये 398 अर्ज आलेले आहेत, 251 वैध ठरलेत, अवैध ठरलेत 21, तर प्रलंबित आहेत 46। मराठवाड्यातल्या जिल्ह्यांची आपण आकडेवारी बघतोय। परभणीमध्ये 254 अर्ज आले, 150 वैध ठरले, 7 अवैध ठरलेत, प्रलंबित 77 आहेत। छत्रपती संभाजीनगर अर्जावरील दावा आणि सादर पुरावे ग्राह्य नव्हते, त्याची कारणं आपण बघतोय। कुणबी प्रमाणपत्र का फेटाळण्यात आली? अर्जदाराकडे कुणबी असल्याचा पुरेसा दस्तऐवज पुरावा नव्हता म्हणून जालन्यातले अर्ज फेटाळण्यात आले। धाराशिवमध्ये अर्जदारांनीच दावा मागे घेतल्यानं प्रकरण निकाली काढण्यात आलं। नांदेडमध्ये कागदपत्रांमधील विसंगती आणि कुणबी असल्याचा पुरेसा पुरावा नव्हता म्हणून जे काही रद्द करण्यात आली प्रमाणपत्र ती आहेत। बीडमध्ये केवळ 1 अर्ज अवैध ठरलाय, जात दावा सिद्ध झाला नाही म्हणून तो अवैध ठरण्यात आलेला आहे। परभणीमध्ये कागदपत्रांच्या आधारे दावा सिद्ध झाला नाही म्हणून ते अवैध दाखले ठरलेले आहेत।